घटना कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेच्या केंद्रातच गैरव्यवहार। एकीकडे आरएसने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असली तरी दुसरीकडे हे राष्ट्रविरोधी शक्तींचं षडयंत्र हाणून पाडा अशी भूमिका सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी मांडली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रामरक्षा आंदोलन करणार आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि संतापलेल्या आरएसएसची काय आहे भूमिका पाहुयात यावरील स्पेशल रिपोर्ट। आरएसएसचे सरकार्यवाह म्हणतायत हे तर राष्ट्रविरोधी षडयंत्र हाणून पाडा। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात दानपेटी चोरीची घटना धक्कादायक असून या विरोधात आपण रामरक्षा आंदोलन करणार असल्याची घोषणा ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून केली त्याच दिवशी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं। श्री राम जन्मभूमि पर निर्मित भव्य मंदिर पीढ़ियों के संघर्ष और करोड़ों राम भक्तों के समर्पण, त्याग एवं बलिदान के कारण संपूर्ण हिंदू समाज के लिए श्रद्धा, आस्था और भक्ति का केंद्र बना है। अयोध्या में श्री रामलला मंदिर में रखे हुए दान पात्रों में जमा राशि की चोरी की दुर्भाग्यपूर्ण घटना से समूचे समाज और राम भक्तों को भावना एवं श्रद्धा को आघात पहुंचा है तथा इस घटना से हम सभी आहत हैं। हमारा यह विश्वास है कि समुचित वित्तीय प्रबंधन, सुचारू संचालन हेतु निर्दोष पारदर्शी व्यवस्थाओं एवं शुद्धता और पवित्रता से परिपूर्ण धार्मिकता से ओतप्रोत वातावरण के द्वारा श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास हिंदू समाज की आस्था एवं विश्वास को सुदृढ़ बनाए रखेगा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाज से भी आह्वान करता है कि इस कठिन क्षण में वह आवश्यक धैर्य और संयम का परिचय दें तथा इस दुर्भाग्यपूर्ण घटना का लाभ उठाकर हिंदू विरोधी, राष्ट्र विरोधी शक्तियों के हिंदू धर्म एवं समाज को बदनाम करने के षड्यंत्रों को विफल करे। जय श्री राम। होसबळे यांनी निवेदनात म्हटल्यानुसार अनेक पिढ्यांच्या संघर्षातून कोट्यवधी राम भक्तांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणातून उभं राहिलेलं अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर आज संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धा, आस्था आणि भक्तीचं केंद्र आहे। अशा मंदिरातील दानपेट्यांमध्ये चोरी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे संपूर्ण समाज आणि राम भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत। दोषींना कठोर शिक्षा द्या आणि मंदिर व्यवस्थापनातील सर्व त्रुटी तातडीने दूर करा अशी मागणी संघाने केली। मात्र अशी मागणी असतानाच दुसरीकडे संघाचे सरकार्यवाह होसबळे यांनी हे राष्ट्रविरोधी शक्तींचं षडयंत्र असल्याचं म्हणत ते हाणून पाडण्याचं आवाहन केलंय। होसबळे यांनी काय म्हटलंय आपल्या निवेदनात पाहूया। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचं षडयंत्र हाणून पाडा। संपूर्ण हिंदू समाजानं संयम आणि धैर्य राखावं। आता या दानपेटी चोरी प्रकरणी नेमका तपास कुठपर्यंत आलाय तेही पाहू। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विनंतीनंतर उत्तर प्रदेश सरकारनं SIT स्थापन केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आढळली असल्यानं या देणगी अपहार प्रकरणाच्या चौकशीत SITनं ट्रस्टच्या खात्यांतील मागील 5 वर्षांच्या व्यवहारांची तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय। थोडक्यात काय तर एकीकडे SITच्या तपासात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आरएसएसने केली असली तरी दुसरीकडे मात्र या घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाची बदनामी करण्याचा हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्ती प्रयत्न करतील असा संशयही व्यक्त केलाय। तर तिकडे राम मंदिराच्या देणग्यांमधील चोरीच्या प्रकरणावरून भाजपला जाब विचारण्यासाठी उद्धव सेनेनं रामरक्षा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। एकूणच काय तर एकीकडे आरएसएस म्हणतंय पारदर्शक तपास करा, दोषींना शिक्षा द्या आणि संयम राखा, तर दुसरीकडे उद्धव सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे। तुम्हाला काय वाटतं? SITनं कठोर कारवाई करावी असं तुमचं म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये A टाईप करा आणि हे प्रकरण राजकीय करू नये असं वाटत असेल तर B टाईप करा। चला पटापट कमेंट करा।